तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपिसोड 7 ऑफ टेस्ट राईड सिरीज. तर ॲक्च्युली हा ब्लॉग खूप आधीच येणार होता, पण झालं असं की ट्रायम्फ आणि हिमालयनचा ब्लॉग मी ऑलरेडी शूट केला होता, पण त्याचा बॅकअप नाही घेतलं आणि मी डायरेक्ट कॅमेरामधून व्हिडिओ डिलीट करून टाकले. त्यामुळं आता हे रिटेक चालू आहे, त्यामुळे एवढा वेळ लागला, नाहीतर 2 वीक आधीच आला असता. तर असो, तर आज आपण जाणार आहे ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X ची टेस्ट राईड घ्यायला, जी की आता नवीन व्हर्जनमध्ये लॉन्च झाली आहे 350cc मध्ये ड्यू टू GST नॉर्म्स. तर बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो. ऑलरेडी मी 400X चालवली आहे, पहिलीवाली 400cc वाली. स्पीड 400 पण चालवली आहे, जवळपास सगळ्याच गाड्या चालवल्या आहेत त्या 400cc वाल्या. आता ही 350 वाली पहिली असेल. किती डिफरन्स आहे काय आपण चेक करू. इंजनचं बोलायचं झालं तर सिंगल सिलेंडर लिक्विड कूल इंजिन आहे आणि 37 Nm ऑफ 37 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क, नाही 37 PS ची पॉवर आणि 32 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क आहे. म्हणजे पंच तर असेल इनिशियल एक्सेलरेशनचं, फक्त जे 400 मध्ये होतं ते त्यात 40 PS होतं आय गेस. एवढा डिफरन्स नाही आहे आणि त्यांनी 400 वाले गाड्या डिस्कंटिन्यू केल्या. जसं की KTMने 350 आणि 390 दोन्ही व्हर्जन अवेलेबल ठेवले. म्हणजे ज्याला 350 घ्यायची ते 350 घेऊ शकतं, ज्याला 390 घ्यायचं ते 390 घेऊ शकतं. असं ट्रायम्फनी 400 वाले डायरेक्ट बंद करून टाकले वेरियंट्स, फक्त 350 वाले ठेवलेत. आणि प्राईजमध्ये पण डिफरन्स भरपूर आहे. ओ माय गॉड, सिग्नल. बाकी ब्रिटिश टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ब्रँड ब्रिटिशचा आहे. सो फिट अँड फिनिश, रिफाइनमेंट, कम्फर्ट, ह्या सगळ्या गोष्टी तर टॉप नॉच आहे गाडीमध्ये, त्यात काही सवालच नाही आहे. स्टील आपण चेक करू सस्पेन्शन, ट्रॅव्हल कसं आहे, रायडिंग पोस्चर कसे आहे, म्हणजे लाँग रूटला योग्य राहील की नाही. बाकी विंड ब्लास्टचा थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण की त्याचं गाडीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्क्रॅम्बलर लुकमध्ये आहे ना, सो त्यामुळे विंड ब्लास्टचा इश्यू तर आहे त्यामध्ये. बाकी सेमी डिजिटल मीटर कन्सोल आहे. बाकी त्यात फीचर्स ड्युअल चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, USB Type-C पोर्ट, असे सगळे फीचर आहेत. मीटर कन्सोल नाही आवडत मला सेमी डिजिटल. कशाला आता भाई, मस्त मोठा TFT डिस्प्ले द्या, सगळ्या गोष्टी तिथे दिसता. एवढा मोठा ब्रँड आहे तरी पण असं करतात. आता KTMचा डिस्प्ले बघा किती भारी आहे. असो, जैसी जिसकी सोच. बाकी तर आपण गाडी चालवल्यावर बोलू, कसं वाटलं, काय वाटलं, इनिशियल पंच कसा आहे, ऑल दॅट स्टफ. काय रे, आज सगळे सिग्नल लागायले एकामागे एक. बाकी लास्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला BMWच्या टेस्ट राईड नाही सॉरी, लॉन्च इव्हेंटचा. माझ्यासाठी खूप स्पेशल होता तो, पण काय आहे, तुम्ही रिस्पॉन्स तसा चांगला नाही दिला, खूप कमी व्ह्यूज गेले त्याला. ठीक आहे, असो, त्याची पण टेस्ट राईड घेणार आहे आपण. बट सगळ्यात आधी ऑल सिंगल सिलेंडर बाईक संपू. मे बी दिस इज सेकंड लास्ट. याच्यानंतर हिमालयन इज लास्ट सिंगल सिलेंडर ॲडव्हेंचर बाईक. चालू केलं का मी? चालू होतं. हां, तर हिमालयन यानंतर 8th एपिसोड इज हिमालयन. त्यानंतर मग 3 गाड्या असतील ज्या की ड्युअल सिलेंडर ॲडव्हेंचर कॅटेगरीच्या, ह्या बजेटवाल्या 5-6-7 lakhs, जे काय असेल XYZ. आपल्याला 10 lakhsपर्यंत सगळ्या गाड्यांची टेस्ट राईड घ्यायची आहे.
घ्यायची कोणती ती त्याच्यानंतर ठरवू. एक्सायटेड तर मी आहे BMW ची गाडी टेस्ट राईड करायला. 450 GS घ्यायची का नाही ते ठरवू नंतर. ऐसा सब है. पण यार खूप 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 त्रास झाला मला भाई. त्या कॅमेऱ्यातून जसे व्हिडिओ डिलीट झाले सगळे. एवढ्या मेहनतीने मी काढले होते, काय काय बडबड केली होती, आणि ते एका झटक्यात डिलीट झाले. आणि मला लक्षात आलं की अरे भेंडी, आपण तर बॅकअप घेतलंच नाही. मग आता हे परत जे चालू आहे फालतूगिरी हे त्याच्यासाठी आहे. काय करणार ना, आता कंप्लीट तर करावं लागेल, असं सोडू शकत नाही. सो दिस इज 7th episode, 8th is Himalayan, and then 3 more episode will come. Then the booking vlog will be coming. आणि त्याच्यानंतर मग येणार डिलिव्हरीचा ब्लॉग. बाईक डिलिव्हरी. किती मज्जा येईल त्या दिवशी भाई, एक नंबर. अशी आतुरतेनं वाट बघतोय मी त्या दिवसाची. चलो, तर जास्त बडबड न करता आता डायरेक्ट शोरूमला जाऊ, गाडी उचलू, टेस्ट राईड घेऊ आणि परत घरकू जाऊ, कारण ऊन खूप तपत आहे. कुठे रे शोरूम? हां, इथं आलो 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 आलो. हे काय खोदून ठेवलं बे. फर्स्ट इयरला तुम्हाला 5 इयर्ससाठी. अच्छा. हा इन्शुरन्स तुम्हाला 10 वर्ष रिन्यू करायची गरज नाही. 5 वर्षानंतर. हां, 5 वर्षांनी त्याला डायरेक्ट तुम्ही रिन्यू करू शकता. हा जर घेतला तर ही स्क्रॅम्बलची प्राईस राहते. हे ॲडिशन आहे ना? ती बघा स्क्रॅम्बल 400 त्याच्यामध्ये तुम्हाला आता 349 बॉडी कलर वायझर मिळतो, हायलाइट मिळतो मिळतो. त्यानंतर याची लिव्हरचा आहे ते ॲडजस्टेबल आहे आणि तुम्हाला ऑलरेडी बाकी या गोष्टी आपण ॲक्सेसरीज लावू शकतो. ही स्टँडर्ड बाईक आहे आणि एक्सची जी आहे ती ही स्टँडर्ड आहे. अच्छा, याला लावलेली आहे. हां, याला लावलेली ते पण लावलेलं आहे. ॲक्सेसरी. ॲक्सेसरीजमध्ये आता याच्यामध्ये ॲक्सेसरीज तुम्हाला खालचं हे लोअर इंजिन आलेलं आहे ते एक ॲक्सेसरीज त्यानंतर हे टाईम पास ॲक्सेसरीज त्याचा आहे एक्स बी आहे ती तुम्हाला 3,70,000पर्यंत आहे आणि एक्स सी बी आहे 3,50,000. झाले मला बोलून अगर आदमी एक दिवस द्या फोटो चलो भाई, ब्रिटिश टेक्नोलॉजी. ओ फक, सॉरी गाइस, सॉरी. ऑसम, दिस इज ऑसम. काय पूल आहे बे, एक नंबर. अबे स्पीड 400 पेक्षा हिचा स्टान्स एक नंबर आहे. म्हणजे
करू शकतो हा. वाईड हँडलबार आहे म्हणजे नॅचरली तुम्हाला भारी पोस्चरमध्ये बसता येतं आहे. गुड. आणि पूलमध्ये पण जास्त डिफरन्स नाही आहे म्हणजे 40 PS आणि 37 PS मध्ये. क्या बात आहे. मस्त. ऑसम ऑसम ऑसम. जबरदस्त. आवडलं मला. ब्रेकिंग कडक. आपण काय करू थांबून एक्झॉस्ट नोट ऐकू. एक्झॉस्ट नोट. आय एम सॉरी. आम्ही तर कंपनीचा आवाज यायलाय. लेट्स सी ब्रदर. हाँ इधर थामेंगे. ओके आधी लुक बघा भाई. लुक बघा कैसा है लुक. ही स्क्रॅम्बलर 400 XC आहे. एक्स आणि XC मध्ये एवढाच डिफरन्स आहे की याला स्पोक व्हील येतात, त्याला मॅक व्हील येतात. बाकी डिफरन्स तर सेम आहे. बाकी एक्झॉस्ट नोट आहे का भाई तुम्ही. डबल बॅरल खतरनाक आहे. चलो सीटिंग कम्फर्ट म्हणजे सीट कम्फर्ट पण भारी आहे. स्टान्स कडक आहे. चलो लेट्स गो. कॉर्नरिंग मस्त. सस्पेन्शन सस्पेन्शन खतरनाक आहे. 400 पेक्षा म्हणजे स्पीडपेक्षा हिचे सस्पेन्शन चांगले आहे. लव इट ब्रदर. लव इट. मस्त आहे. हे पण नॅरो आहे. हाईट चांगली आहे याची. मला पण थोडंसं टिपटो करावं लागेल म्हणजे माझी हाईट 5'9" आहे तरी पण स्टील. तर ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X 350cc ची जी गाडी आहे त्याची आपण टेस्ट राईड घेतलेली आहे. फरक असा काही नाही आहे जास्त. इंजिनमध्ये पॉवरमध्ये पण फरक नाही आहे. मला तर फील नाही झाला. बाकी स्टान्स पोस्चर आणि काय बोलतो आपण त्याला सस्पेन्शन ट्रॅव्हल सगळं सेम आहे. तर फील तर ती गाडी आधी जशी होती तशीच होती आहे. काही डिफरन्स नाही आहे. उलट प्राईस कमी झाली. जास्त अफोर्डेबल झाली ती आता. म्हणजे लोक कन्सिडर करू शकता ज्याचं जर बजेट नाही आहे. आधी बजेट नव्हतं आता ते घेऊ शकता. कन्सिडर करू शकता. वर्थ आहे. आणि ब्रिटिश ब्रँड आहे सगळ्यात मेन. फिट अँड फिनिश. इंजिन रिफाईनमेंट. हां थोडी सर्विसचा होऊ शकतो. कॉस्टली सर्विस जाऊ शकते पण स्टील तुम्हाला मशीन त्या लेवलची भेटते आहे. असं सगळं आहे. तर लवकरच बुकिंग आपण करणार आहे. कोणत्या गाडीची ते नाही सांगत. ते मला पण नाही माहिती ॲक्च्युली. तर असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.